नमस्कार. आज 30 जुलै 2024 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. पतंजलीला दुहेरी दट्ट्या. आदेशाचे उल्लंघन केलेल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून दंड. त्यानंतर कोरोनिलबाबत मजकूर हटवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश. कोविड आलेलं त्या दरम्यान पतंजली यांची किंवा पतंजली कंपनीची कोरोनिल ही दवाई आलेली होती. ओके, मग ही दवाई बेसिकली जर तुम्ही पाहिलात तर ह्या गोळीने फार तर काय होईल तर प्रतिकारशक्ती वाढते. पण यांचा दावा काय होता तर अगदीच कोरोना नीट होईल किंवा तुम्हाला संसर्ग वगैरे त्याचा होणार नाही. मग यासाठी पहा अगदीच मुंबई उच्च न्यायालयाने आणि त्यासोबतच दिल्ली उच्च न्यायालयाने म्हणजे पहा एकीकडे मुंबईमध्ये पण त्या केसबद्दल सुनावणी चालू होती व एकीकडे दिल्लीमध्ये पण पतंजली कंपनीवरती ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. त्यामुळे दुहेरी दट्ट्या त्यांच्यावर लागलेले आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर नेक्स्ट न्यूज. अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी जो निकाल दिलेला आहे त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे गटांची सुनावणी चालू होणार आहे 6 ऑगस्टपासून. मग त्याच धर्तीवर पहा सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला पण नोटीस दिलेली आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्टली इथून दिसत आहे की यांच्या सुनावणी ज्या आहेत ना त्या लवकरच होणार आहेत असं आपलं बेसिकली सांगता येईल या न्यूजमधून. त्यानंतर दिल्लीत कारवाईचा धडाका. UPSC विद्यार्थी मृत्यू प्रकरणी 5 जणांना आणखीन अटक. अतिक्रमण विरोधात कारवाई. पहा पूर्वी 2 जणांना अटक केलेली होती, आता त्यामध्ये 5 जण आणखीन भर पडलेली आहे. तसेच केंद्रीय गृह मंत्रालय यांनी पण एक चौकशी समिती बसवलेली आहे. मग आता या चौकशी समितीमध्ये पहा UPSCची जी प्रणाली आहे त्यावरती हे केलं जाणार नाही. म्हणजे त्याची चौकशी न होता अगदीच जे कोचिंग क्लासेस आहेत त्यानंतर कोचिंगमधील अगदी दिल्ली मुखर्जीनगर येथील जे व्यवस्थापन आहे त्या सर्व गोष्टींची इथं चौकशी केली जाणार आहे. अगदी बेस्ट न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. पण यामध्ये पहा UPSCची जी प्रोसिजर वगैरे आहे त्यामध्ये पण थोडंसं जर चौकशी केली असती तर ते बेटर झालं असतं असं आपण इथं सजेशन देऊ शकतो. त्यानंतर पुढे चला. माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख कालवश आणि सरकारी योजनांच्या प्रसिद्धीसाठी 270 कोटी रुपये. निवडणुकीसाठी मतदारांवर प्रभाव पाडण्याकरिता निधी देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा म्हणजे हे प्लॅन वगैरे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. त्यानंतर हेमंत सोरेन यांचा जामीन कायम. सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्किप करू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला. त्यानंतर सत्ता बाजार. प्रशांत किशोर त्यांचं स्वतःचं पक्ष स्थापन करत आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे या, येथे पण काही गरजेचं नाही. त्यानंतर येतं आता पहा कौशल्ययुक्त शिक्षणाकडे झेप. शालेय शिक्षणाच्या दर्जातून गळती थांबवायची आणि 10वी 12वी शिकलेल्यांचा कौशल्य अभ्यासक्रमांसाठी प्रेरित करायचे हा यंदाचा अर्थसंकल्पीय वाढीव तरतुदीनुसार दिसणारा हेतू कौशल्ययुक्त शिक्षणाकडे झेपावणारा आणि राष्ट्रीय गरजाही भागवणारा तो ठरतो कसा. आता पहा हा लेख लिहिलेला आहे प्राध्यापक प्रशांत श्री बोकारे, कुलगुरू आहेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. ओके, व अगदी ही पहिली बाजू आहे, मान्य आहे. पण तरी देखील पहा मी वाचलेला आहे हा लेख व वाचल्यानंतर असं लक्षात आलं ना की आपण जे बजेटचं विश्लेषण मी पण केलेलं आहे पहा. व ज्या विद्यार्थ्यांनी बजेटचं विश्लेषण पाहिलं नाही आहे किंवा बजेट अगदीच म्हणजे मराठी माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना पाहायचं आहे त्यांनी नक्कीच माझा व्हिडिओ तो पाहून घेऊ शकता. मग त्या दिवशी पण आपण अगदी पॉझिटिव्हली चर्चा केलेली होती. पण यांनी माझ्याही एकपेक्षा एक नाही 10 पावले पुढे जाऊन यांनी एवढं पॉझिटिव्ह बोललेलं आहे ना की बस म्हणजे आंख में से आंसू आ गए त्या टाईप झालेला आहे. म्हणजे हा लेख वाचल्यानंतर अगदी पहा त्यांनी कोणत्याच गोष्टीला ना निगेटिव्ह पाहिलंच नाही आहे. जसं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले ना की 5,000 जे हे आहेत कंपन्या आहेत आपल्याकडे त्यांनी नक्की देतील म्हणजे देतील. ओके, रोजगार युवकांना रोजगार मिळणार म्हणजे मिळणार असंच त्यांनी 100% वर्तवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व पहा अगदी सॉरी तिथं 500 कंपन्या आहेत व 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिप केल्यानंतर 5,000 रुपये मिळणार आहेत असं ते दिलेलं आहे. मग पहा हे 5,000 जी रक्कम भेटणार आहे ना यांनी काय म्हटलंय त्याला भरघोस विद्यावेतन म्हटलेलं आहे. तर 5,000 मध्ये भरघोस म्हटल्यानंतर अगदी मी तिथेच हे झालो. कारण पहा एकनाथ शिंदेंनी तर काय केलेलं आहे 6,000 रुपये विद्यावेतन देणार आहेत. ओके, ज्या 12वी पास विद्यार्थी करणार त्यांना एकनाथ शिंदे सरकार काय 6,000 रुपये देणार आहेत. पण यांनी म्हटलं की नरेंद्र मोदी यांनी जे 5,000 सरकार देणार आहे ओके विद्यावेतन ते खूप भरघोस आहे असं यांचं मत आहे. म्हणजे याच्या पुढे आपल्याला बोलताच येणार नाही. ओके, तर पहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा सलग 7वा अर्थसंकल्प सादर करून स्थापन केलेला विक्रम अभिनंदास पात्र ठरतो. ओके, त्यामुळे आपण पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सलग 7 वेळा बजेट मांडल्याबद्दल अगदीच आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या उद्दिष्टांदेखील हा अर्थसंकल्प सुसंगत ठरतो. तो कसा ते पाहूयात आता. पहिला आहे कौशल्यासाठी तरतूद. सर्वांना माहिती आहे असरचा अहवाल आलेला होता मागे 2023चा असरचा जो अहवाल आला त्या असरच्या अहवालामध्ये पहा आपला 2रीचा इयत्ता घ्या किंवा एकदम 8वीची इयत्ता पण घ्या.
ओके, दुसरीच्या इयत्तेमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना तर काहीच येत नाही, पण 8वीचे जे विद्यार्थी असतील त्यामधील विद्यार्थ्यांना तिसरीचं पुस्तक पण वाचता येत नाही, असं त्यांनी असंच्या अहवालामध्ये डायरेक्टली दिलेलं होतं. ओके, मग या असंच्या अहवालाला जोडून जे प्राध्यापक आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, की या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये वगैरे आवड नाही, तर यांना काय रोजगारामध्ये आवड आहे. ओके, मग हेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओळखून काय केलेलं आहे पहा, तर डायरेक्टली रोजगारक्षम शिक्षणाची तरतूद त्यांनी केली. ओके, व त्यासाठीच त्यांनी प्रयत्न काय केलेले आहेत पहा, तर जे 500 कंपन्या आहेत आपल्या देशामध्ये, त्या 500 कंपन्यांकडे डायरेक्टली इंटर्नशिप करायची व इंटर्नशिप केल्यानंतर हे जे विद्यार्थी आहेत त्यांना 5,000 रुपये भरघोस विद्यावेतन दिलं जाईल, असं यांचं डायरेक्टली मत आहे. पण पहा, आता आपण पण असं लिहू शकतो की म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही पण लिहू शकता, पण एवढं पण म्हणजे जे पेपर चेक करणार असेल ना, एवढं पण एवढं पण तिथं अंधभक्त टाईप वगैरे आपण लिहू शकणार नाही, कारण प्रॉब्लेम आहे रॅशनल थिंकिंग इथं करावी लागेल कुठेतरी. मग तुम्ही पहा, या लेखला अशा पद्धतीने थोडंसं मोडीत आणू शकता की आपल्याकडे शिक्षणाच्या पुढे गेल्यानंतर असंच तुम्ही हा अहवाल लिहू नका, कारण हा अहवाल खूप निगेटिव्ह आहे. ओके, ज्यावेळी शिक्षणावरती निबंध येईल ना, तेव्हा तुम्ही हा असाचा अहवाल कोट करा, बाकी हा असाचा अहवाल आपल्याला कोट करायचा नाही आहे. आता पहा, हा जो लेख आहे ना, तो एका वर्गाला खुश करण्यासाठी वगैरे लिहिलेला आपल्याला दिसून येतं, पण आपल्याला असं करायचं नाही आहे. आपण इथं काय म्हणू, विद्यार्थ्याचं शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षण झाल्यानंतर आपल्याकडे प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी त्याला फारशा कमी आहेत. त्यानिमित्ताने त्यांना प्रत्यक्षरित्या रोजगार मिळवून देण्यासाठी आपण कौशल्य आधारित एज्युकेशनचा आपण तिथे यूज करत आहोत, किंवा आपण त्याला कौशल्य आधारित जर एज्युकेशन दिलं तर ज्या रोजगाराच्या सोयीसुविधा आहेत त्याला रोजगार प्रत्यक्षरित्या लवकर मिळू शकतं. याच नात्याने या अर्थसंकल्प 2024मध्ये अशा तरतूद केलेल्या आहेत, ज्यामध्ये इंटर्नशिप केल्यानंतर 5,000 रुपयेच्या विद्यावेतनाची भरघोस तरतूद करण्यात आलेली आहे, असं तुम्ही तिथं डायरेक्टली काय लिहू शकता. ओके, पण पहा, प्रॉब्लेम इथं पण असाच आहे की आता याच्या पुढे गेल्यानंतर पहा, इथे जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत ना, ती वाढवलेली नाहीत, किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये ज्या जागा असतात ती वाढवलेल्या नाहीत. आता जसं पहा, जर एखाद्याला IIT जर करायची असेल, ओके, तर IITच्या जागा जेवढ्या आहेत ना, आता जिल्ह्यामध्ये जर 2-4 महाविद्यालय असतील तर तेवढ्याच महाविद्यालयांसाठी ते बरोबर ठरतं. पण 10वीमधून येणाऱ्यांची संख्या किती आहे, 500 विद्यार्थ्यांची संख्या आहे. पण जर या IITमध्ये फक्त जर 100 विद्यार्थी जर बसत असतील तर मग उर्वरित 400 विद्यार्थ्यांना कुठे जावं लागेल. मग या प्रश्नाचं उत्तर वगैरे यांनी देण्याचा प्रयत्न केला नाही, पण हे रॅशनल थिंकिंग थोडंसं आपल्याला वाढवावी लागेल. त्यामुळे पहा, हे डायरेक्टली असं पूर्ण डोळे बंद करून हा लेख लिहिण्यात आलेला आहे असं माझं मत असेल. त्यामुळे आपला हे जे संपूर्ण पॉईंट यांनी मांडले आहेत ना, ते अशाच पद्धतीने आपल्याला घेऊ शकत नाही आपण. तर आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं याला मॉडिफाय करून रॅशनल थिंकिंगमध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात आपण. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, हे इंटर्नशिप झालं, त्यानंतर यांचं पुढे बजेट सेशनमध्ये मी पण म्हटलेलं होतं की EPFOचं खातं वगैरे काढून देण्यात येणार आहेत, व यांनी इथं पण तेच म्हटलेलं आहे की EPFOचं खातं काढून दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा भरपूर लाभ होईल. पहा, पेन्शनचा लाभ भरपूर होईल असं मला कुठे वाटत नाही, त्यामुळे हा पण पॉईंट तुम्हाला स्किप करायचा आहे. ओके, त्यानंतर पुढे या, विद्यार्थ्यांना पोषण आहार. आता ही जी स्कीम आहे ना, ती खूप गरजेची आहे. पहा, प्रधानमंत्री पोषण आहार योजना वाढवून त्यासाठी केलेल्या तरतुदीचे महत्त्व देशाच्या शहरी व समृद्ध भागातील लोकांना कदाचित समजणार नाही. आता हा पण पॉईंट प्लीज लिहू नका, पण गडचिरोली अथवा तत्सम भागातील रहिवाशांसाठी याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असं त्यांचं मत आहे. ठीक आहे, पण प्रधानमंत्री पोषण आहार योजना वाढवून त्यासाठी केलेल्या तरतुदीचे महत्त्व देशात अगदीच आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण पहा, घरातील एक व्यक्ती शाळेत जाणे म्हणजे 2 कमावते हात कमी होणे होय. यासाठीच पालक त्यांना शाळेत घालत नाहीत किंवा शाळेतून काढून घेतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुले शाळाबाह्य होतात. परंतु त्यांच्या भुकेचा प्रश्न मिटल्यास पालक त्यांना काय करतील, शाळेत जाऊ देण्यास तयार होतात. असा अनुभव आहे. यासाठीच अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री पोषण आहार योजनेसाठी 12,467 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. ओके, असं तुम्ही डायरेक्टली तिथं लिहू शकता, व हा जो पॉईंट आहे ना, तो बेटर होईल. पण तुम्ही जर हा लिहिलात ना की लोकांना काही समजत नाही वगैरे, तर हे तुमचं परिपूर्ण उत्तर तिथं चुकू शकतं, व मेन्स रायटिंगमध्ये हे आपल्याला ब्लंडर अशा पद्धतीने करायचे नसतात. त्यानंतर पुढे या, शालेय शिक्षणातील स्टार योजना. शालेय शिक्षणाच्या संदर्भात स्टार म्हणजेच काय, स्ट्रेंथनिंग द टीचिंग और लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स योजना 2020 पासून लागू आहे. यंदा त्यासाठी 1250 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना मोजक्या राज्यांमध्ये लागू आहे सध्याला, ओडिसा, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ व त्यामध्ये महाराष्ट्राचा पण समावेश आहे असं तुम्ही एवढंच लिहा. बाकी यांनी जे लिहिलेलं आहे ना, ते आपल्यासाठी गरजेचं नाही. त्यानंतर पुढे या, उच्च शिक्षण व संशोधनावर भर. म्हणजेच काय, उच्च शिक्षणासंदर्भात सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राबवायचे असल्याने भरघोस तरतूद इथेही होईल अशी अपेक्षा होती, पण ती काही प्रमाणात पूर्ण झाली.
विशेषतः संशोधन व विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंट संदर्भातील तरतूद अधिक आहे. मूळ विचारांचे संशोधन व्हावे, केवळ पाश्चिमात्यांचे अनुकरण. आता हे लिहू नका पाश्चिमात्यांचे अनुकरण वगैरे, वेस्टर्नायझेशनवरती जर एखाद्या वेळेस निबंध आला तर तुम्ही लिहायचा. परंतु यांचं म्हणणं आहे की मागील वर्षांपेक्षा जास्त इथं काय दिलेली आहे, रिसर्चवरची भर दिलेली आहे असं त्यांचं मत आहे. ओके. व त्यानंतर आहे महिलांना प्राधान्य. आता महिलांना काय प्राधान्य दिलेलं आहे तर ज्या महिला नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी बाहेर आहेत त्यांच्यासाठी काय हॉस्टेलची सुविधा इथे करण्यात येत आहे. ती चांगली गोष्ट आहे व त्यांनी पण हेच लिहिलं आहे, वसतिगृहांची सुविधा तिथं करण्यात आलेली. तो तुम्ही पण तशाच पद्धतीने लिहू शकता. आता पहा, हा 2-4 महत्त्वाचे पॉईंट आहेत व एवढाच लेख कामाचा आहे. बाकी पूर्ण फाफट पसारा आपल्यासाठी गरजेचा नाही आहे. आता जे मॅगझिन आहे ना आपलं, ते मी जे बोललेलं आहे ना तेवढंच घेऊन तुम्हाला काय आपल्या मॅगझिनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. अर्थसंकल्पावरती जर आपल्याला जर मेन्समध्ये जर लिहिण्याचा प्रश्न पडला तरच. पण पहा, प्रॉब्लेम असा आहे की 2025ची तुम्ही जर UPSC आणि MPSC देत असाल तर हा लेख गरजेचा नाही. पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की अर्थसंकल्पावरती प्रश्न कसे येतील. आता ही शालेय योजना जी स्टार योजना होती त्याबद्दल पण प्रश्न येऊ शकतील, किंवा हे PM श्री योजना आहे पहा, यावरती पण प्रश्न येऊ शकतात. जसं की आपल्या जिल्हा परिषदला थोडंसं रंगरंगोटी वगैरे करण्याचा प्रयत्न PM श्री योजनेमधून झालेला आहे. मग त्यानिमित्ताने यांनी किती दिली आहे पहा, 6,050 रुपये कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. यामुळे काय होतील, आदर्श शाळा स्थापित होतील. आता यांचं म्हणणं काय आहे, मग बाहेरून तर ह्या शाळा वगैरे चांगल्या दिसत आहेत पण आतमधून आम्ही पाहिलं नाही. मग असं डायरेक्टली स्वतःच जर इथं निगेटिव्ह जर घेत असतील ना तर हा लेख कामाचा नसतो. पण थोडंसं जे पॉईंट त्यांनी मांडले ना ते गरजेचे आहेत, त्यानिमित्ताने मी हा लेख तुमच्यासमोर ठेवलेला आहे. त्यानंतर पुढे या, आता परत आलेला आहे आजच्या लेखमध्ये फंडामेंटल ड्युटीज. ओके. 51A यामधील वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हा फंडामेंटल ड्युटीजचा जो भाग आहे किंवा हे जो कलम आहे पोटकलम ते देण्यात आलेलं आहे. पण याच्या पूर्वीच्याच लेखमध्ये मी म्हटलेलं आहे व आपल्या मॅगझिनमध्ये पण सर्व मी काय दिलेली आहेत, आपले फंडामेंटल ड्युटीज दिलेले आहेत. तर प्लीज ते एकदाच वाचून घ्या. आता रोजचं आपण याच एकाच गोष्टीवरती वगैरे चर्चा करणार नाही. त्यामुळे आज जी आलेली आहे फंडामेंटल ड्युटीज ती आहे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, ते आपण मान्य केलं व पुढे जात आहोत. त्यानंतर येतं पॉवर पॉईंटची पोपटपंची. आता पहा, नुकतंच काय झालं तर नीती आयोगाची बैठक झाली. त्या नीती आयोगाच्या बैठकीला अगदीच 10 जे मुख्यमंत्री होते ते ॲबसेंट होते व ममता बॅनर्जी गेल्या, त्या तशाच बाहेर आल्या. त्यानंतर बाकी संपूर्ण म्हणजे जे BJP रुलिंग जे मंत्रिमंडळ आहे ते नक्कीच तिथं उपस्थित होतं असं आपण बेसिकली पाहिलं. मग नीती आयोगाचे अध्यक्ष जर पाहिले तर कोण आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी. मग यांच्याच उपस्थितीत काय झाली होती, बैठक झाली होती, बरोबर. मग पहा, व बैठक झाल्यानंतर लगेच रविवारी काय आलेलं आहे तर नीती आयोगाचं एक बुकलेट आलं. त्या बुकलेटचं नाव काय पहा, व्हिजन फॉर 2047. व त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, भारतीयांचे दरडोई वार्षिक उत्पन्न $18,000 असायला हवे असं त्यांचं मत आहे. व आता सध्याला भारतीयांचं उत्पन्न किती आहे, म्हणजे दरडोई उत्पन्न आता भारतीयांचं किती आहे पहा, $2,392 इतके आहे. ओके. म्हणजे पहा, $2,392 आता आपलं उत्पन्न आहे भारतीयांचं एका वर्षाचं. तर आता हे कितपर्यंत न्यायचं आहे आपल्याला, 18,000 कधीपर्यंत, 2047 पर्यंत. म्हणजे आपल्याला वाढ किती करावी लागेल, आपल्या टक्केवारीमध्ये जर पाहिलात तुम्ही तर 900% ही वाढ करावी लागेल. त्यावेळेस आपलं काय होईल पहा, अगदीच भारत हा देश विकसित भारत होईल. व त्यानंतर या भारताची जी संख्या व संपूर्ण भारताचं जे GDP आहे ते किती होईल, $30 लाख पर्यंत हे नक्कीच जाईल. पहा, $30 लाख कोटी इतकं संपूर्ण भारत देशाचं काय होईल, पुन्हा उत्पन्न होईल किंवा हे GDP होईल असं त्यांचं मत आहे. मग पहा, आता 900% ही वाढ कशी होईल, मग यासाठी काही उपाययोजना द्यायला हव्या होत्या. पण प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये त्यांनी काहीच दिलं नाही आहे, किंवा हा सल्ला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीला त्या बैठकीमध्ये दिला होता का मग नीती आयोगाचे जे ज्यांनी हे बुकलेट वगैरे प्रकाशित केलं त्यांनी दिलं का मग, हा तर बिलकुल नाही. मग यांनी आपल्यासमोर काय ठेवलेलं आहे तर फक्त की अशा पद्धतीने केल्यानंतर हे होईल असं त्यांचं मत आहे. एवढंच या बुकलेटमध्ये दिलेलं आहे असं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आलेलं आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था $30 लाख कोटी होईल यामध्ये काही शंका नाही आहे. पहा, नक्कीच होईल. का म्हणतोय असं मी तर पहा, म्हणजे असं आपल्याकडे जे हे आहेत श्रीमंत व्यक्ती आहेत, आता अगदी आशिया खंडातील घ्या किंवा जगभरातील घ्या. ओके. त्यामध्ये वर्णी कोणाची लागलेली आहे तर भारतीयांचीच लागलेली आहे, हे मान्य आहे. पण दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात तर काय आहे, 130 कोटी आपली जर लोकसंख्या जर आपण पाहिली आहे असं आपण जर कन्सिडर केलं तर त्यापैकी 80 कोटी जनता कोणावरती डिपेंड आहे, मग तर ही सरकारवरती डिपेंड आहे. ओके. हाच इथं मुख्यतः प्रॉब्लेम होणार आहे. कारण पहा, एकीकडे जे श्रीमंत व्यक्ती आहेत ना त्यांची जर इन्कम वगैरे वाढलं किंवा त्यांचं जे उत्पन्न आहे ते जर वाढलं ना तर अगदीच ते
त्यांच्यासोबत आपल्या देशाला तर पण पुढे घेऊन जातील, पण हे बाकीच्या उर्वरित 80 कोटी जनतेचं काय करायचं मग आपण? मग हाच इथं नेमका प्रश्न नीती आयोगाच्या समोर वाढण्याचा प्रयत्न या लेखमधून करण्यात आलेला आहे. कारण पहा, प्रॉब्लेम असा होतो की हे जे नेते आहेत, किंवा नेते म्हणता येणार नाही, हे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत यांच्या त्यांचं उत्पन्न वाढेल, बरोबर आहे. म्हणजे आज पहा 5 रुपये आहे त्यांचं उत्पन्न, किंवा आता माझं जर उत्पन्न 5 रुपये असेल व उद्या माझं जर उत्पन्न 100 रुपयेचं झालं, तर हे 100 रुपये उत्पन्न देशाचं उत्पन्न म्हणून कन्सिडर केलं जाईल ना. ओके, अगदी तसंच आहे पहा. अदानी आणि अंबानी किंवा जे उद्योगपती आहेत त्यांचं जर उत्पन्न वाढलं तर नक्कीच ते पण पुढे जाईल. पण इथे प्रश्नच निर्माण होतो या गरीब जनतेचा, जे की 80 कोटी जनता आहे, जे आज देखील रेशनसाठी सरकारवरती डिपेंडेंट आहे, बरोबर. मग ह्या जनतेचा आपण पुन्हा प्रश्न कसे निर्माण होतील, तर पहा, आपलं भारतीय संविधान याला एक्सेप्ट करणार नाही का? तर एकीकडे श्रीमंत खूप श्रीमंत होतील व एकीकडे गरीब खूप गरीब होतील. म्हणजेच काय, गरीब आणि श्रीमंतामध्ये ही दरी निर्माण होईल. ओके, व तुम्हाला माहिती आहे आपलं प्रेमबल तुम्ही वाचून घेऊ शकता एकदा. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, न्याय कशा पद्धतीने आर्थिक तिथं न्याय देण्याचं काम करण्यात येणार आहे. आपलं भारतीय संविधानाचं किंवा प्रेमबलमध्ये तशा पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलं आहे. किंवा जे आपले DPSP आहेत त्या DPSPमध्ये पण असंच म्हटलेलं आहे की एकटवली जाणार नाही, संपत्ती फक्त एका गटाला वगैरे जाणार नाही याची काळजी सरकार घेईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आज सध्याला जर तुम्ही पाहिलात, किंवा हे $30 लाख कोटी जे ध्येय 2047 पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत, मग त्यामध्ये पण हेच सध्याला होत असलेलं आपलं बेसिकली पाहता येत आहे. ओके, मग याला काय सजेशन करू शकतो, तर पहा, सजेशन हेच असेल की हे जे 80 कोटी जनता आहे यांना रेशन देणं बंद करणं खूप गरजेचं आहे. ओके, आता काही विद्यार्थी लगेच कमेंट सेक्शनमध्ये येतील, नक्की मला मान्य आहे. पण पहा, प्रॉब्लेम असाच आहे की 80 कोटी जनतेला आपण जर अशाच पद्धतीने फक्त मासे त्यांच्या ताटामध्ये जर खाण्यासाठी देत असो, तर प्रॉब्लेम काय होईल, त्यांनी कधी मासे पकडायला शिकणारच नाही आहेत, बरोबर आहे. मग यामुळे ही जी दरी आहे, किंवा हे जे भारतीय संविधानाच्या अगेन्स्ट जात आहोत आपण, हे खूपच जाईल आपण. मग याला जर आपला भारतीय संविधानाच्या अगेन्स्ट जाणं बंद जर करायचं असेल, तर अगोदर आपण यांचं राशन बंद करायला हवं. मग राशन बंद करून आपण यांना काय करायला पाहिजे, तर अगदीच इथं जे लेखक म्हटलेले आहेत पहा, की कौशल्ययुक्त शिक्षणाकडे झेप घ्यायला हवे, किंवा 5-5 हजार रुपये देऊन भरघोस विद्यावेतन दिलं जात आहे ना, मग अगदी तशा पद्धतीने तिथं करणं काही गरजेचं आहे. ओके, जसं की पहा, आपण तिथं काय करू शकतो ह्या 80 कोटी जनतेला मदत करण्यासाठी, मग इन्स्टिट्यूटची वगैरे काही स्थापना करू शकतो. ओके, प्रौढ शिक्षणाच्या सोयीसुविधा वगैरे देऊन, किंवा पहा कौशल्य, आता अगदीच फॅक्सकॉन कंपनी भारतामध्ये आलेली आहे, जे की ॲपलचा मोबाईल फक्त असेंबल करणार आहे भारतामध्ये ती फक्त काय करणार आहे, असेंबल करणार आहे ॲपलचा मोबाईल, बरोबर आहे. मग अगदी त्या कंपनीमध्ये आता जे अशिक्षित किंवा अगदी कौशल्यरहित जे युवा असतील त्यांना तिथं रोजगाराच्या सोयीसुविधा वगैरे उपलब्ध होतील का? बिलकुल नाही. मग आपण पहिल्यांदा काय करू शकतो, हे जे इन्स्टिट्यूट आपण उभारलेलं आहे, ओके, जे 5-5 हजार रुपये आता सध्याला विद्यावेतन देत आहोत ना, तर त्याला थोडंसं कॅन्सल करा काही दिवसांसाठी. पण तिथं तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलवरती काम करण्यासाठी म्हणजे तिथं थोडंसं आपण प्रयत्न करणं गरजेचे आहेत. जसं की पहा, इन्स्टिट्यूटमध्ये आपण त्यांना कौशल्य देऊयात. कौशल्य दिल्यानंतर त्यांना काय सर्टिफिकेट मिळालं जाईल. मग ते सर्टिफिकेट घेऊन हे कुठे येतील, ह्या फॉक्सकॉन कंपनीमध्ये वगैरे येतील. मग इथं डायरेक्टली त्यांना काय रोजगाराच्या सोयीसुविधा मिळतील. म्हणजेच काय, आपण यांना मासे पकडायला शिकवलं म्हटल्यानंतर ते ॲटोमॅटिकली आत्मनिर्भर होतील. आता पहा, नरेंद्र मोदी यांनी याच्यापूर्वीच म्हटलं की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे, पण दुसरीकडे काय करतायत, ते अगदी सरकारवरती निर्भर करत आहेत जनतेला. मग हीच तर इथं समस्या बेसिकली पाहता येते. म्हणजे त्यांचं व्हिजन चांगलं आहे, पण सध्याला जी पॉलिसी येत आहेत ना, त्या थोड्याशा आपलं बॅकफुटवर आणत आहेत. हेच आपल्याला इथं बेसिकली सांगण्याचा प्रयत्न किंवा लेखकांच्या टीकाचा प्रयत्न असा आहे. आता पहा, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की मी जे हे भरघोस विद्यावेतन म्हणत आहे 5,000 अगदीच भरघोस आहे काही विद्यार्थ्यांसाठी, पण पहा, हे परिपूर्णता नाही. प्रॉब्लेम इथंच आहे. ओके, फक्त 5,000चं तुम्ही तिथं लक्ष ठेवू नका, तर अगदी याच्याही पलीकडे जाऊन आपलं पाहणं गरजेचं होतं. ओके, विद्यावेतन मी तेच म्हटलं ना, 6,000 रुपये तर एकनाथ शिंदे यांचं सरकार देत आहे. मग केंद्र सरकारने तर थोडंसं किंमत तिथं नक्कीच वाढवली पाहिजे होती. पण ठीक आहे, जे आहे ते आपण मान्य करूयात, पण याला थोडंसं चेंजेस करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, नीती आयोगाने अगदीच आपले मुख्यमंत्री देखील कुठे गेले होते, नीती आयोगाच्या बैठकीला गेलेले होते, बरोबर. मग आपल्या मुख्यमंत्र्यांना नीती आयोगाच्या अध्यक्षांनी किंवा अगदी जे सदस्य आहेत त्यांनी काही सल्ला दिला का? मग तर बिलकुलच दिला नाही असं आपलं बेसिकली सांगता येतं. कारण मध्य प्रदेशमध्ये एक स्कीम वरचढ चढली होती, लाडली बहीण योजना. मग त्याच योजनेला आपण काय केलं आहे, फक्त पॉलिश मारून किंवा नाव बदलून महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आपण तयार केली, व त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा खड्डा पडला. किती मोठा खड्डा पडलेला आहे पहा, तर 46,000 कोटी रुपयाचा तो खड्डा आहे. ओके, मग हे 46,000 कोटी रुपयाचा खड्डा महाराष्ट्र सरकार कसं भरून काढेल? व पहा, आपला जर
46,000 रुपये कोटीचा जर खड्डा ते भरून काढायचा आहे. उलट त्यानंतर अगदीच ही इन्स्टिट्यूट बांधायची आहेत. ओके, म्हणजे आपला स्वतःला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर एक इकडला पण खड्डा भरायचा आहे व इकडे एक इन्स्टिट्यूट पण स्थापित करायचे आहे. मग हे होईल का शक्य? तर होणार नाही. मग यासाठीच पहा, तुम्ही याच्यापूर्वी जर नरेंद्र मोदी यांना वगैरे जर पाहिलं तर ते काय रेवडीच्या खिलाफ होते. मग महाराष्ट्र सरकारला त्यांनी रेवडी वाटण्यापासून का हे केलं नाही किंवा परावृत्त का केलं नाही, हे थोडंसं एक तिकट प्रश्न यांनी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पहा, संत्र्याची आवक आता सध्याला कमी झालेली आहे व त्याला आहे केंद्र सरकारची पॉलिसी जबाबदार. बेसिकली केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे पहा, जे कृषी आधारित जे हे आहे काय म्हणतो उत्पादन आहे त्याला भारताबाहेर जाऊ नये. गेल्या वर्षी त्यांनी काय केलं, गहू निर्याती बंदी केली, त्यानंतर अगदीच कांदा निर्यात बंदी. मग अगदी तशाच पद्धतीने संत्र्यांच्या पण निर्यातीचा प्रश्न त्यांनी उठवला. म्हणजे 20% त्यांनी काय केलेलं आहे पहा, त्याच्यावरती शुल्क आकारलं. मग कस्टम ड्युटी आकारल्यानंतर निर्यातला प्रोत्साहन मिळत नाही आहे. मग त्यासाठी हा प्रश्न आलेला आहे. पण पहा, UPSC आणि MPSC यावरती डायरेक्टली प्रश्न विचारेल का? मग कारण ही केंद्र सरकारची पॉलिसी आहे, त्यामुळे प्रश्न विचारणार नाही. पण यदा कदाचित आता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहेत, बरोबर आहे. मग महाराष्ट्राच्या जनतेला खुश करण्यासाठी हे जे संत्र्याची जो निर्यातीचा प्रश्न आहे तो पण सोडवला जाऊ शकतो व तो बांगलादेशमध्ये आपण संत्री एक्सपोर्ट करतो. पहा, 35% बांगलादेशमध्ये आपले काय संत्री एक्सपोर्ट होतात. त्यामुळे मला नाही वाटत की ह्या न्यूजला आपण थोडंसं वेटेज देणं गरजेचं आहे. ओके, मी स्किप करत आहे. त्यानंतर पुढे चला, दिल्लीत विद्यार्थ्यांची निदर्शने, नुकसान भरपाई नको, कारवाई हवी, मृतांच्या नातेवाईकांची मागणी. त्यानंतर कोणत्याही देशाने वर्चस्व गाजवू नये, चीनला उद्देशून क्वाडचे संयुक्त निवेदन. व माहिती आहे कालच आपण काय केलं, क्वाडबद्दल थोडीशी चर्चा केली होती. त्याचे देश मला तुम्ही आजच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. 1, 2, 3 आणि 4 देश आहेत. ओके, व त्याची स्थापना कधी झालेली आहे क्वाड परिषदेची तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. डन. त्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर पहा, जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात, रिझर्व्ह बँकेच्या अहवालात वाढत्या सायबर धोक्यांचाही वेध. त्यानंतर सायबर सुरक्षेचे आव्हान पहा, डिजिटल व्यवहारांमध्ये भारत आघाडीवर असला तरी सायबर सुरक्षेचे आव्हान असल्याचा मुद्दा अहवालाने अधोरेखित केला आहे. या अहवालानुसार सायबर धोक्यांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. डिजिटल वित्तीय पायाभूत सुविधांना सायबर गुन्हेगार लक्ष करीत आहेत. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने म्हणजे CRT 2017 मध्ये 53,117 सायबर हल्ले हाताळले होते. ही संख्या जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत 13,20,106 वर पोहोचली आहे. एवढे सायबर क्राईम झालेले आहेत. प्लीज लक्षात घ्या, ही जी किंवा हा जो डाटा पॉईंट आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. मेन सेन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला हा जर डाटा लिहिलात तर म्हणजे ते खूपच गरजेचं आहे. ओके, मी आपल्या मॅगझिनमध्ये या डाटाला नक्कीच कोट करणार आहे. ओके, तर हा डाटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आणखीन एक गुड न्यूज म्हटल्यानंतर पहा, मनूला पुन्हा एकदा संधी, सर्वजोतच्या साथीने कांस्य लढतीसाठी पात्र, रमिता अपयशी, बबुता 4थ्या स्थानी. ओके, आज परत त्यांची मॅच आहे व अगदीच एक गुड न्यूज आपण अपेक्षित ठरू शकतो. त्यानंतर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. त्यानंतर पहा, आपण काल लेक्चर घेत असताना काल आपल्याला अगदीच थांबावं लागलं होतं व द हिंदूचं मी आज वृत्तपत्र पाहिलं तर मला भेटलं नव्हतं. ओके, म्हणजे त्या नात्याने मी काय केलेलं आहे पहा, 29 जुलैचंच द हिंदू आणलेलं आहे व आपण काय करूयात, हे सकाळचं पॅटर्न अगदी बेस्ट असेल. म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला द हिंदू आणि लोकसत्ताचे जे विश्लेषण आहे ते मिळून जाईल. पण द हिंदूची एकच अट असेल, आता द हिंदू वृत्तपत्र येतं 6 वाजता व अगदीच आपण लेक्चर आता मी 1 तास झालं रेकॉर्ड करत आहे, म्हणजे 7 वाजलेले येतात असं त्याला. मग आता आलेलं असेल, मग आजचं जे द हिंदू असेल ना ते आपण उद्या कंटिन्यू करूयात. ओके, अशा पद्धतीने आपण डे बाय डे बेसिसवर करून कंप्लीट करूयात. व द हिंदूमधून आपल्याला काय फक्त एडिटोरियल तर घ्यायचे असतात. ओके, व ज्या बातम्या असतात त्या आपण लोकसत्तामध्ये डेलीच्या पाहतच असतो. त्यामुळे आपण काय करणार आहोत, द हिंदू कालचा व लोकसत्ता आजच्या अशा पद्धतीने डेली आपण पाहणार आहोत आता. ओके, तर चला, काल बोलत असताना आपल्याला ही पहिली बातमी गरजेची होती. नॉट ऑल रिक्वायर्ड टॅक्स क्लिअरन्स सर्टिफिकेट टू गो अब्रॉड गव्हर्नमेंट. पहा, बजेटच्या स्पीचमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं म्हणणं होतं की जे देश सोडत आहेत त्यांना क्लिअरन्स म्हणजे जे टॅक्सचं जे क्लिअरन्स आहे ते घेणं खूप गरजेचं आहे असं त्यांचं मत होतं. मग जे देश सोडत आहेत म्हटल्यानंतर पहा, याच्यामध्ये आता अगदी जे ॲक्युज्ड आहेत किंवा जे ॲक्युज्ड नाहीत त्यांना पण, म्हणजे यामध्ये खूप वाघ त्यांचं म्हणणं होतं पहा. मग त्यासाठी त्यांनी क्लिअरन्स केलेलं आहे की नाही, तसं नाही, जर जे फक्त ॲक्युज्ड आहेत म्हणजे ज्यांच्यावरती शक वगैरे आहे ना, त्यांनी जर देश सोडत असतील, म्हणजे आपला हा प्यारा भारत आहे व ते प्यारा भारत सोडून जर जात असतील ना, तर त्यांच्याकडून तशा पद्धतीने काय म्हणतो टॅक्स क्लिअरन्स प्रमाणपत्र घेण्याचं तिथं हे केलं जाईल. पण बाकीच्यांना तसं काही नाही आहे असं त्यांनी क्लिअरन्स दिलेलं आहे व ही चांगली बातमी आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे, काँग्रेस गव्हर्नमेंट इन कर्नाटका ड्राईव्स अवे इन्व्हेस्टर्स, निर्मला सीतारामन. आता पहा, निर्मला सीतारामन यांचं म्हणणं आहे की
BJP आल्यानंतर कर्नाटकला खूप मदत झालेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे नीती आयोगाच्या बैठकीला कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी दांडी मारली होती. मग त्यावरती टीकास्त्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोडलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा BJPचं सरकार वगैरे तिथं सत्तेत होतं कर्नाटकमध्ये, तर तेव्हा अगदीच चांगले काम झालेले होते. पण सध्याला जे काँग्रेसचं सरकार आलेलं आहे त्यामुळे इन्व्हेस्टर पण पळून जात आहेत व त्यांचं सध्याला नुकतं एक आलेलं होतं पहा बिल, 100% फक्त कर्नाटकवासीच घ्यायचं तिथं. मग त्यांनी काय केलं आहे, आता 50% ते बिल आणून ठेवलेलं आहे रिझर्वेशन कॅटेगरी वगैरे. मग त्या संदर्भात हे थोडंसं टीकास्त्र झालेलं होतं. पण ती पण न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही, कारण याच्या पूर्वीच आपण ते चर्चेला घेतलं होतं. ओके, त्यानंतर आता येतात आजचे एडिटोरियल, म्हणजे कालचे एडिटोरियल, डिफेंडिंग डिसॅबिलिटी रिझर्वेशन. पहा, सर्वांना माहिती आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर OBC रिझर्वेशन पण चर्चेत आलं. त्यानंतर PWD, पर्सन विथ डिसॅबिलिटी, या पर्सनचं पण काय रिझर्वेशन चर्चेत आलेलं होतं, बरोबर. मग हे चर्चेत आल्यानंतर पहा प्रॉब्लेम काय झाली, तर काही IAS वगैरे जे होते ना त्यांचं काय म्हणणं आलं की नाही, PWD जे आरक्षण आहे ना ते IAS मधून वगैरे कट्टच व्हायला पाहिजे, असं त्यांचं मत आलं. ओके, मग काही जणांचं म्हणणं आहे की बा PW आरक्षण असणं गरजेचं आहे. कारण मग आता ह्या दोन्हीबद्दलच ही चर्चा करण्यात आलेली आहे. व हा जो लेख आहे ना तो PWDचं आरक्षण जे आहे ते आज देखील किती गरजेचं आहे व ते पुढे पण असायलाच हवं असं त्यांचं मत आहे. मग त्याला थोडंसं आपण दुजोरा देण्याचा प्रयत्न करूयात. बाकी निगेटिव्ह जर म्हटलात तर परीक्षेला प्रश्न विचारणार येणारच नाही आहे. ओके, त्यासाठी स्किप करत फक्त PWDचं रिझर्वेशन का गरजेचं आहे किंवा रिझर्वेशन का गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व मी हे आपल्या मॅगझिनमध्ये इन्क्लूड केलं नाही आहे का, तर पहा UPSC आरक्षणाबद्दल प्रश्न विचारत नाही, पण इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही PWD कॅटेगरीमधून जर बिलॉंग करत असाल, ओके, किंवा रिझर्वेशन तुमची जर कॅटेगरी असेल तर तिथं रिझर्वेशनबद्दल तुम्हाला इंटरव्ह्यू पॅनल नक्कीच प्रश्न विचारेल व तिथं पहा आपला न्यूट्रल राहण्याचा थोडासा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा तिथे तुम्ही फसू शकता. ओके, त्यासाठीच हे पॉईंट थोडेसे गरजेचे आहेत. बाकी UPSC मेन्समध्ये हा प्रश्न विचारणार नाही. ओके, तर पहा आपलं भारतीय संविधान काय म्हणतं, आर्टिकल 14 कायद्यापुढे सर्व समान आहेत, बरोबर. आर्टिकल 15 काय म्हणतं आपल्याला, तर म्हणजे काही गोष्टी आहेत त्यावरून तुम्ही भेदभाव करू शकता, पण बाकीच्या गोष्टींवरून तुम्हाला भेदभाव करता येणार नाही, असं काय म्हणतं आर्टिकल 15 म्हणतं. आणि आर्टिकल 16 काय म्हणतं, समान संधी, सेवेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समान संधी तिथं भेटायला हव्यात, किंवा आम्ही भारतीय जे सरकार आहे ना ते तुम्हाला काय सगळीकडे समान संधी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल असं त्यांचं मत आहे. मग पहा यासाठीच पुन्हा 15(4) आणि 16(4) मध्ये काय रिझर्वेशनची स्कीम त्यांनी लागू केली. ओके, मग आता पहा ह्या प्रोव्हिजन समजून घेण्यासाठी आणि याच्या अंतर्गत देण्यात आलेलं रिझर्वेशन समजून घेण्यासाठी ना आपण थोडंसं ह्या इमेजकडे पाहूयात. तर पहा आता कदाचित हे पॉइंटर तुम्हाला दिसत नसेल तरी पण पहा इथे आहे ब्ल्यू शर्ट, त्यानंतर रेड शर्ट आणि हे पर्पल शर्ट आहे, बरोबर. आणि ते पण पहा ब्ल्यू, रेड आणि पर्पल अशा पद्धतीने 3 शर्ट आहेत. इथे पहा इक्वॅलिटी आहे आणि हे इक्विटी आहे. म्हणजे आता अगदीच हा व्यक्ती आहे तर याला साफ मॅच दिसत आहे, हा थोडासा लहान आहे तर याला थोडंसं म्हणजे स्टूल लिहिल्यानंतर पहा याला डायरेक्टली मॅच दिसत आहे, पण इथे ह्या व्यक्तीला मॅच दिसतच नाही आहे, बरोबर. म्हणजे हे काय झालं, इक्वॅलिटी झालं. मग आपल्या भारतीय संविधानामध्ये काय केलेलं आहे, पहिल्यांदा कायद्यासमोर सगळे समान आहेत असं म्हणून काय आर्टिकल 14 म्हणजेच काय, आर्टिकल 14 हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा ओके, कायद्यापुढे सगळेजण समान आहेत. मग तिथं PWDचं कॅन्डिडेट असू द्या किंवा अन्य कोणता कॅन्डिडेट असू द्या, तिथं काहीच देणं घेणं नाही, ते म्हणजे काय इक्वॅलिटी झाली. पण रिझर्वेशनच्या बाबतीत तसं नाही आहे. रिझर्वेशनच्या बाबतीत काय केलं पहा, आता मॅच तर सगळ्यांना दिसायची आहे, कारण पहा आता ही पर्पल कलरचं जे शर्टवाला व्यक्ती आहे त्याला मॅच दिसत आहे का बा इथं, तर बिलकुल दिसत नाही आहे. मग यासाठीच पहा आर्टिकल 14 हे सांगतं, आर्टिकल 14 नुसार तर सगळेजण समान आहेत, पण तिथे काही गोष्टी अशा होतात जिथे आपण त्यांना सेवेमध्ये समान संधी वगैरे देऊ शकत नाही. ओके, मग अगदीच पर्पल कलरच्या व्यक्तीला मॅच दाखवायचं तर आहे आपल्याला, किंवा सेवेमध्ये समान संधी तर उपलब्ध करून द्यायच्या आहेत, किंवा 15 आर्टिकलमध्ये काय आहे, अगदीच काही बाबतीत आपण भेदभाव वगैरे तिथं करायचं नाही आहे, पण एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांना तिथं समान न्याय मिळेल असं नाही आहे. मग यासाठीच पहा आपल्याकडे काय कन्सेप्ट आली, इक्विटीची कन्सेप्ट आली. इक्विटीची कन्सेप्ट आली म्हटल्यानंतर पहा या व्यक्तीला डायरेक्टली जर तुम्ही असंच खाली जर थांबवलं तरी याला मॅच दिसू शकते, पण ह्या रेड कलरच्या व्यक्तीला थोडंसं म्हणजे स्टूल लावल्यानंतरच मॅच दिसेल. मग ह्याचं जे ब्ल्यू कलरचं जे शर्टवाल्याचं जे स्टूल आहे ना ते आपण काढून कोणाला लावलं, तर अगदीच जे पर्पल कलर्स वाला जो व्यक्ती होता त्याच्या खाली आपण स्टूल दिलं, मग तो काय अगदीच वर गेला. म्हणजे हेच काय आहे तर रिझर्वेशन आहे. पहा याची जी सीट किंवा याच्याकडचं जे रिझर्वेशन वगैरे होतं ते आपण काढून याला देण्याचा प्रयत्न केला. मग हे झाली इक्विटी.
दिल्यानंतर काय झालं, तो व्यक्ती पुढे येऊ शकेल. मग यासाठीच आपल्याकडे काय रिझर्वेशनची पॉलिसी आहे, बरोबर. मग अगदी तशाच पद्धतीने हे पहा. आता जर इथं आपण PWDचा कॅन्डिडेट म्हणून हा कोण आहे, तर अगदीच पर्पल कलरचा व्यक्ती PWDचा कॅन्डिडेट आहे असं तुम्ही जर कन्सिडर केलात, तर आपल्याला काय काय द्यावं लागेल, त्याला काही सुविधा द्याव्या लागतील किंवा त्याला रिझर्वेशन द्यावं लागेल. मगच तो काय व्यक्ती पुढे येईल. ओके, मग समाजात त्याला पण एक बेस्ट स्थान वगैरे उपलब्ध होईल. मग यासाठीच पहा, आपल्याला आर्टिकल 16 आणि आर्टिकल 15 अंतर्गत रिझर्वेशनची पॉलिसी क्रिएट करावी लागली. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. ओके, आता रिझर्वेशन का गरजेचं आहे, तर अगदीच आपल्याला समानता देशामध्ये आर्टिकल 14ला जर लागू करायचं असेल आपल्याला बेस्टरित्या, तर आपल्याला काय 15 आणि 16 अंतर्गत रिझर्वेशन गरजेचं आहे असं पहिला पॉईंट तिथं नमूद करायचा आहे. ओके, हे नमूद करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं अशा पद्धतीने स्पष्ट करून सांगायचं इंटरव्ह्यू पॅनलला. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पहा. आता जर आपण PWDचं रिझर्वेशन कॅन्सल केलं तर काय होईल पहा. आज तुम्ही एखाद्या स्कूलमध्ये वगैरे गेलात, अगदीच पहा तिथे PWDसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत का, तर बिलकुल नाही आहेत. ओके, मग आपल्याकडे अगोदरच लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहेत किंवा लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आहे PWDच्या कॅन्डिडेटसाठी, बरोबर. मग असं असताना जर आपण त्यांचा आणखीन एक आधार जर काढून घेतला, त्यांचं रिझर्वेशन जी पॉलिसी आहे ना तीच जर काढून घेतली, तर मग काय होईल, तर जे PWDचे कॅन्डिडेट वगैरे आहेत ते पुढे येऊ शकतील का, तर बिलकुलच येणार नाहीत. मग हा एक पॉईंट तिथं आपल्याला सांगता यायला पाहिजे. कारण पहा, स्कूलिंगमध्ये वगैरे जर गेलात ना, तर तिथं तशा पद्धतीने आता अगदीच त्यांची जी व्हीलचेअर वगैरे असेल ते त्यासाठी ते पाथ वगैरे तिथं केला गेलेला आहे का प्रत्येक स्कूलमध्ये, तर आज देखील नाही आहे पहा. किंवा जिल्हा परिषदेचं उदाहरण घ्या ना, तिथे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये तशा पद्धतीने उपलब्ध आहेत का सुविधा, तर बिलकुल नाहीत. मग हेच आपल्याला तिथं काय स्पष्ट करावं लागेल. यासाठीच आपला आर्टिकल 14 जर राबवायचं असेल तर आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16ची मदत घेणं कंपल्सरी आहे. ओके, आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजलेला आहे. त्याच्यानंतर काही आकडेवारी दिलेली आहे, ती आकडेवारी पाहूयात आपण. तर पहा, 76वं जे नॅशनल सॅम्पल सर्वे झालं 2018ला, त्यानुसार पहा 23.8% ऑफ PWDs वर एम्प्लॉईड, व्हेअर ॲज द लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट ॲट द नॅशनल लेवल वॉज 50.2% द सेम इयर. ओके, म्हणजे पहा फक्त 23% व्यक्तींना काय भेटलेला आहे, रोजगार मिळालेला आहे. PWD जे कॅन्डिडेट आहेत, आता 100 जर कॅन्डिडेट असतील त्यापैकी फक्त 23 जणांना काय तिथं रोजगाराच्या सोयीसुविधा मिळालेल्या आहेत. बाकीचे जे 77% जे व्यक्ती आहेत किंवा जे 77% PWD कॅन्डिडेट आहेत त्यांचं काय, मग त्यांच्यासाठी तर केंद्र सरकारच्या आता अगदीच दुसऱ्या पॉलिसी असतील, पण त्यांचं जर अगदी नोकरीचं स्वप्न असेल किंवा IAS अधिकारी बनवण्याचं जर स्वप्न वगैरे असेल, तर ते तरी स्वप्न तिथं दुभंगलं ना. मग यांच्यासाठी काय करायचं. ओके, मग यासाठीच PWDचं पण आरक्षण गरजेचं आहे असं तुम्ही तिथं म्हणू शकता. त्यानंतर नुकतंच जेव्हा आपण मागच्या आठवड्यामध्ये कार्तिक कंसल यांची केस वाचत होतो पहा, कार्तिक कंसल यांनी ना 4 वेळेस UPSC क्रॅक केलेली आहे, बरोबर. तरी देखील पहा त्यांना अपॉइंटमेंट मिळत नाही आहे का, तर अगदीच ते फिजिकली डिसेबल्ड आहेत, या नात्याने त्यांना अपॉइंटमेंट मिळत नाही आहे. त्यानंतर आणखीन एक केस आहे पहा, UPSCमधील 2012ची टॉपर आहेत ईशा सिंगल, यांची पण तशाच पद्धतीची केस आहे पहा. त्यांनी AIR 1 होत्या. ओके, ईशा सिंगल तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे पाहू शकता, तर AIR 1 असून देखील त्यांना अपॉइंटमेंट मिळत नव्हती. मग त्यांनी काय केले पहा, कॅटमध्ये गेले. कॅटमध्ये गेल्यानंतर पहा परत UPSC तिथे थोडंसं हरलं व त्यांना काय दिलेले आहे, तिथे अपॉइंटमेंट मिळाली, IASची त्यांना अपॉइंटमेंट मिळाली. मग अशा प्रत्येक गोष्टीवर जर स्ट्रगल वगैरे जर असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे व पॉलिसी आपण थोडीशी नमी असणं गरजेचं आहे असं तुम्ही काय म्हणू शकता. कारण पहा त्यांनी AIR 1 येत आहेत. ओके, फिजिकली डिसेबल कॅटेगरीमध्ये नाही, तर अगदी जनरल कॅटेगरीमध्ये ते जनरल कॅटेगरीसोबत ते कॉम्पिटिशन करून AIR 1 आलेल्या होत्या. तरी देखील त्यांना जर तशा पद्धतीने सामना वगैरे करायचा जर असेल तर ते अगदी चुकीचं आहे. मग हेच पॉईंट तुम्ही थोडेसे सांगून तिथं काय तुमचं जे उत्तर आहे तेच तुम्ही स्पष्ट करू शकता की रिझर्वेशन पॉलिसी असणं खूप गरजेचं आहे. ओके, व ही आकडेवारी पण सांगितली. मग त्यानंतर आज सध्याला जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहेत त्यांना काही चॅलेंज वगैरे येत आहेत. तर पहा आज आपल्याकडे चॅलेंज हेच आहेत की आपण सध्याला जे फिजिकल डिसेबिलिटी वगैरे कसं ओळखतो, तर आपण काय करतो डायरेक्टली त्यांची आकडेवारी पाहतो. म्हणजे ही 50% फिजिकली डिसेबल्ड आहेत, हे 40% डिसेबल्ड आहेत. व ही जी पद्धत आहे ना ती ब्रिटिशांनीच वापरलेली आहे. ओके, मग ही पद्धत ना थोडीशी जुनाट पद्धत आहे पहा. ओके, मग याला आपण आता काय कमी करणं गरजेचं आहे. सिस्टममधून याला कमी करून आपण दुसरी पद्धत आणू शकतो, जी आहे सायकोलॉजिकल पद्धत पहा. ओके, मग यामध्ये एक
पद्धतीचं नाव आहे IDEAS. ओके, या पद्धतीनुसार जर तुम्ही असेसमेंट जर केलात तर आपल्याला बेटर होईल. म्हणजे खरंच फिजिकली डिसेबल्ड व्यक्ती कोण आहे, किंवा पहा आता आपल्याकडे ना मानसिक पण आजार होत आहेत, बरोबर. मग त्या मानसिक आजारी व्यक्तीला पण आपल्याला काय रिझर्वेशन देणं गरजेचं आहे ना. मग यासाठी पहा, जर आपल्याला 100% रोजगार सुविधा वगैरे त्यांना पण द्यायची असतील, जे आपण पाहिलं पहा 23% व्यक्तींनाच आपण काय रोजगार क्षमतेमध्ये वगैरे आणलेलं आहे, बरोबर. मग बाकीच्या उर्वरित 77% जर काम करायचं असेल आपल्याला, तर हे जे टक्क्यावर मेथड आहे ना, 50% डिसेबल्ड व्यक्ती, 40% डिसेबल्ड व्यक्ती, तर ही मेथड कट करून आपण काय करायला पाहिजे, तर सायकोलॉजिकल जी मेथड आहे ना तिला यूजमध्ये आणलं गरजेचं आहे. मग त्यासाठी त्यांनी पहा आयडियाज ही मेथड दिलेली आहे, इंडियन डिसेबिलिटी इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट स्केल्स. ओके, या मेथडनुसार तुम्ही काय करू शकता, तिथं असेसमेंट करू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर अगदीच आज घडीला पहा, आपल्याकडे पर्सन विथ डिसेबिलिटी दुसरे पण व्यक्ती असतात, पण त्यांना माहिती नसतं की आपण PWD मध्ये येतो. मग त्यांना पण आपण त्या कक्षेमध्ये आणणं गरजेचं आहे. जसं पहा, एखाद्याला ब्लड रिलेटेड काही इश्यू असतात, ओके, जसं की ब्लड डिसीजेस वगैरे जर असतील, तर ते पहा ब्लड डिसऑर्डर दिलेला आहे. ओके, म्हणजे त्याचा अर्थ तसंच झाला. तर पहा, एखाद्याला जर ब्लड डिसऑर्डर वगैरे असतील तर तो नॉर्मल व्यक्ती नाही आहे ना. म्हणजे अगदीच त्याला वारंवार रक्त वगैरे बदलावं लागतं, किंवा त्याचं जर म्हणजे आपण इन्कम जर पाहिली तर त्याची इन्कम त्या ब्लडमध्येच जाईल. ओके, ब्लड खरेदी करण्यात वगैरे तशा पद्धतीने, जसं की ॲनिमिया वगैरे आहे. ओके, आता ॲनिमियाच्या पेशंटला अगदीच ब्लड बँक फ्री ऑफ कॉस्ट तिथं सहाय्य करते. तरी देखील जर असं होत असेल ना, तर या पण व्यक्तींना काय आपण PWDच्या कक्षेत आणणं गरजेचं आहे. ओके, मग यासाठीच पहा इथं काय म्हटलेलं आहे यांनी, तर आपल्याला थोडंसं आपली PWDची कक्षा रुंदवायची आहे, व जे आरक्षण आज सध्याला दिलं जात आहे ना, ते आरक्षण असणंच गरजेचं आहे. व इथं पहा ना, ही समजावून सांगण्याचा पण अगदी चांगल्या पद्धतीने इथं प्रयत्न केलेला आहे की समानता कशा पद्धतीने असायला हवी. तर ही खऱ्या अर्थाने समानता आपण इथं राबवू शकतो, व भारतीय संविधानाला पण ना हीच समानता आपल्या देशामध्ये राबवायची होती. मग त्यासाठीच हा थोडासा जो आर्टिकल होता तो गरजेचा आहे, व आपला आर्टिकल 14 स्पष्ट करण्यासाठी आर्टिकल 15 आणि 16ची मदत घ्यायची आहे, असं तुम्ही इंटरव्ह्यू पॅनलला पण तिथं नक्कीच तुमचं मत समजावण्यासाठी सांगू शकता. त्यानंतर हा जो OBC कोटाचा जो इश्यू आहे तो आपल्या मॅगझिनमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. ओके, त्यानंतर हे आपलं कॉलर ID स्पूफिंग. म्हणजे पहा, आता सध्याला ना आपलं मोबाईलवरती +92 किंवा +1 अशा पद्धतीने कॉल येतात. ओके, पण त्याच्याही पूर्वी ना जिओ कंपनी किंवा BSNL कंपनी वगैरे जे आहेत ना, हे काय करतात पहा, आपल्याला मेसेज पाठवतात की जर तुम्हाला इंटरनॅशनल कॉल वगैरे जर आलं तर तुम्ही ट्रायला वगैरे काय करा, कंप्लेन करा, असं त्यांचं मत असतं. मग ती काय आहे, किंवा हे +92 कोणाचं आहे, तर हे पाकिस्तानचं आहे, आणि हे कोणाचं आहे +1 तर USAचा आहे. व नुकतंच तुम्ही पाहिलात आपल्याकडे सायबर केसेस किती आहेत, 1 मिनिट द्या, कुठे गेलास, हां हे पहा, आपल्याकडे 2017मध्ये 53,000 सायबर केसेस होत्या, तर 2023मध्ये किती आल्या, 13 लाख सायबर केसेस रजिस्टर झाल्या. मग हे सायबर केसेस वाढत आहेत. मग यासाठीच पहा, गव्हर्नमेंटची जी 2023ची जी पॉलिसी आलेली आहे, जे टेलिकम्युनिकेशन ॲक्ट 2023 आहे, मग यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे पहा, हे कॉलर ID स्पूफिंग. म्हणजेच आता हा व्यक्ती भारतातच आहे, +91चाच आहे, पण यांनी काय थोडेसे टेक्नॉलॉजीचा वापर करून काय करतो, +1 किंवा +92 असं लावून तरी तो आपल्यासोबत वगैरे चर्चा करत असल्याचा भास होतो. म्हणजे आपल्याला वाटतं की बा खरंच इंटरनॅशनल कॉल आहे, किंवा आपला दुसऱ्या देशातून कॉल व्यक्ती करत आहे, म्हणजे काहीतरी एम्प्लॉई वगैरे. मग त्यासाठी हे कॉलर ID स्पूफिंग करून जर आपल्याशी कोणी वगैरे चर्चा करत असेल तर त्याला तिथंच बॅन करण्यात येणार आहे. ओके, त्यानंतर सर्वांना माहिती आहे की सध्याला नवीन रूलनुसार पहा, किंवा हे ट्रायने पण तशा पद्धतीने जे टेलिकम्युनिकेशनच्या कंपन्याज आहेत त्यांना तसे निर्देश दिलेले आहेत की आता आपण सिम कार्ड खरेदी करत असताना जो आपण नाव दिलेला होता सिम कार्ड खरेदी करत असताना, त्याच नावाची तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा नंबर जाईल ना त्या नंबरच्या खाली तशा पद्धतीने तुमचं नाव द्यायचं आहे, असं त्यांनी ट्रायनी जे टेलिकम्युनिकेशनच्या ज्या कंपन्या आहेत, दूरसंचार ज्या कंपन्या आहेत ना, त्यांना तशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत. मग लवकरच ते पण काय होईल पहा, इम्प्लिमेंट त्याचं पण केलं जाणार आहे. ओके, जर तसं झालं तर आपल्याला काय करता येईल, मग पहा स्पॅम जे आहे ना ते कमी करण्यामध्ये पण आपल्याला तिथं मदत होईल, असं आपल्याला बेसिकली सांगता येतं. आता जे व्यक्ती शिक्षित आहेत पहा, त्यांना हे +92 +1 वगैरे जर आलं तर त्यांना समजतं की हे कॉलर ID स्पूफिंग केलं जात आहे. पण अगदीच जर अशिक्षित वगैरे व्यक्ती असेल तर त्याला समजत नाही ना की हा भारतामधूनच कॉल करत आहे व्यक्ती, किंवा इंटरनॅशनल कॉल आहे. मग यासाठीच पहा, हे बिल थोडंसं गरजेचं आहे, असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. बाकी फक्त हे प्रिलिमसाठी थोडंसं महत्त्वाचं ठरेल की
कॉलर आय डी स्पूफिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का, ही कन्सेप्ट काय आहे असं विचारलं जाऊ शकेल. या नात्याने हा थोडासा लेख मी घेण्याचा प्रयत्न केला होता. तर अशा पद्धतीने आता इथे आपण थांबूयात. आजचा जो द हिंदू असेल ते तुम्हाला उद्या त्याचं विश्लेषण जे आहे ते उद्या मिळून जाईल. व आजची जी PDF आहे व जे मॅगझिन आहे ते सर्व काही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आजच तुम्हाला मिळून जाईल. ओके, धन्यवाद.